सोरायसिस तर बरा झाला आहे, पण त्याचे जे डाग आहे, काळे डाग आहे, ते तुम्हाला खूप त्रास देत आहेत आणि तुमचा आत्मविश्वास कुठेतरी कमी करत आहे। तर त्यावरचा उपाय आज मी या व्हिडिओमध्ये घेऊन आले आहे। नमस्कार, मी डॉक्टर मेघा चतुर्वेदी। आज मी तुम्हाला सांगणार आहे की घरबसल्या काही घटक वापरून तुम्ही तुमचे डाग कसे हलके करू शकता आणि तुमचा आत्मविश्वास पुन्हा कसा मिळवू शकता। तर सर्वात आधी जो पॅक मी बनवणार आहे तो तुम्ही सहज बनवू शकता। व्हिडिओ ऐकता असताना तुम्हाला काहीच करायचं नाही। तुम्हाला ॲलोवेरा जेल घ्यायचं आहे। ते बाटलीतलं किंवा बाजारातलं नसावं, नैसर्गिक असावं। पानातून मिळणारं ॲलोवेरा घ्या, त्यात व्हिटॅमिन ई कॅप्सूल मधून मिळणारे तेल मिसळा। थोड्या प्रमाणात हे एकत्र करून पेस्ट तयार करा आणि तुमच्या डागांवर लावा। कारण हे नैसर्गिक फेलर आहे। हे डार्क स्पॉट्स फेड करतात, मेलेनिनचं उत्पादन नियंत्रित करतात, त्यामुळे हे तुमचे डाग कमी करण्यासाठी खूपच उत्तम उपाय आहे। पुढचे जे तुम्ही घालायचं आहे ते म्हणजे मुलेठी पावडर किंवा लिकोराइस पावडर। तुम्ही मुलेठीच पेस्ट बनवू शकता आणि ते तुमच्या डार्क स्पॉट्सवर लावून थंड पाण्याने धुवू शकता, कारण हे देखील मेलेनिनचं उत्पादन नियंत्रित करतं आणि तुमचे डाग खूप लवकर फेड होतात। तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा हे पेस्ट बनवून लावू शकता। नंबर 3, तुम्ही काय करायचं आहे, मंजिष्ठ लावायचं देखील आहे आणि प्यायचं देखील आहे, कारण हे रक्तशुद्धीकरण करणारं आणि डिटॉक्सिफाय करणारे आहे। म्हणून तुमच्या त्वचेचे जे आतूनच पुनरुज्जीवन होईल ते उत्तम होईल। तुमचे डार्क स्पॉट्स चांगल्या प्रकारे फिकट व्हायला सुरुवात होतील, मग तुम्ही ते सेवन करून करा किंवा ते जखमेवर लावून करा। म्हणून तुम्ही पावडरला साध्या पाण्यात मिसळून पेस्ट बनवू शकता आणि ती पेस्ट तुमच्या जखमेवर लावून ठेवू शकता आणि नंतर साध्या पाण्याने धुवू शकता। हळूहळू तुमचे जे स्कार्स आहेत तेही फिकट होतील आणि हे तोंडाने घेतल्याने आतून डिटॉक्सिफिकेशन होईल, रक्त शुद्धीकरणाचे काम हे करेल, त्यामुळे आतून नैसर्गिक चमक येईल, तुमच्या त्वचेचा रंग तुम्हाला अधिक चांगला वाटेल। पुढे जे तुम्ही वापरायचे आहे ते म्हणजे हळद आणि त्यात कच्चे दूध मिसळून एक पेस्ट तयार करायची आहे। जेव्हा ती पेस्ट तयार होईल तेव्हा तुम्ही ती तुमच्या स्कार्सवर लावून ठेवू शकता आणि ती सुकल्यानंतर 15 ते 20 मिनिटांनी तुम्ही ती सामान्य पाणी किंवा थंड पाण्याने धुवू शकता। हे देखील खूप चांगली अँटीऑक्सिडंट गुणधर्म ठेवते आणि तुमचे स्कार्स फेड होण्यास खूप मदत करते। त्याचबरोबर तुम्हाला तुमचा आहारही चांगला ठेवायचा आहे। तुम्ही तुमचा जीवनशैलीही चांगली ठेवली पाहिजे, जेणेकरून सोरायसिस पुन्हा होऊ नये आणि अशा गोष्टी खाव्यात ज्या आतून डिटॉक्सिफाय करतील। घरचे बनवलेले अन्न खावे, असे कोणतेही अन्न खाऊ नका जे टॉक्सिन्स वाढवते। जेव्हा डिटॉक्सिफिकेशन होत राहील, आहार चांगला राहील, तेव्हा आपोआप त्वचेवरील स्कार्स फेड व्हायला लागतील आणि त्वचेचा रंगही सुधारेल। आता काही चुका आहेत ज्या आपण करतो, त्या चुका तुम्ही करू नयेत। पहिली चूक आपण ही करतो की बाहेर जाताना सनस्क्रीन किंवा मॉइश्चरायझर लावत नाही। तुम्ही ते लावूनच बाहेर जावे। जर उन्हात जात असाल तर स्वतःला झाकूनच जावे। छत्री, शेड्स किंवा कॅप घालून तुम्ही जाऊ शकता आणि फुल स्लीव्हचे कॉटनचे कपडे घालावे लागतील। आणि अजून काय करायचं आहे एक्स्ट्रा, तुम्ही स्वतःला नेहमी मॉइश्चराइज ठेवावे, हायड्रेटेड ठेवावे आणि सियाचा सोर्या लोशन लावूनही तुम्ही तुमचे डाग हलके करू शकता। म्हणून या गोष्टी फॉलो करा, तुमचा आत्मविश्वास परत मिळवा आणि तुमचे डाग हलके करा। आणि तरीही फरक पडत नसेल तर खाली दिलेल्या नंबरवर माझ्या टीमशी संपर्क साधा, आमच्याकडे भेट द्या आणि तुमचे सोरायसिसचे पॅचेस तसेच डाग पूर्णपणे दूर करा। धन्यवाद आणि काळजी